नांदेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा डीजे मुक्त, जातविरहित आणि पावतीमुक्त पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे। महापुरुषांना जातीच्या चौकटीत न बांधता सर्व समाजघटकांच्या सहभागातून जयंती साजरी करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे। इंजिनियर प्रवीण खंदारे यांच्या संकल्पनेतून या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। समितीच्या अध्यक्षपदी गिरीश जाधव तर सचिवपदी बालाजी इबिद्दार यांची निवड करण्यात आली आहे। एप्रिल 14 रोजी सकाळी 7 ते 12 या वेळेत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून यात मशाल रॅली, लेझिम पथक, हलगी पथक, ढोल पथक, पारंपरिक बँड तसेच महापुरुषांचे देखावे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली। फुले शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव आपण साजरा करतोय। या जयंती महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या जयंती महोत्सवाच्या कार्यकारिणीमध्ये सर्व धर्मीय समाविष्ट करण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने या जयंती महोत्सवाचं जे वेगळेपण आहे की हा डीजे मुक्त असणार आहे, पावती मुक्त असं वर्गणी पावती जी असते ते मुक्त असणार आहे आणि बॅनर मुक्त जयंती आपण ही साजरी करणार आहोत। अत्यंत पारंपरिक पद्धतीनं हा जयंती महोत्सव आपण सोहळा जो आहे तो साजरा करणार आहोत। या जयंती महोत्सवामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या 25 वर्षापूर्वी जी रॅली निघायची ती बैलगाडीवर निघायची, त्याच पद्धतीनं आपण बैलगाडी ही रॅली काढणार आहोत। त्यानंतर लेझिम पथक असणार आहे, त्यानंतर मशाल रॅली असणार आहे, हलगी पथकही असणार आहे, ढोल पथक असणार आहे, त्याच पद्धतीने बंजारा डान्स असेल किंवा पारंपरिक पद्धतीने जो बँड आहे तो पण असणार आहे। यामध्ये जे रॅलीचं आकर्षण म्हणजे या रॅलीमध्ये 2 उंट असणार आहेत, त्याच पद्धतीनं 20 घोडे पण असणार आहेत। यामध्ये आमच्या महिला भगिनीसुद्धा ह्या घोड्यावर बसणार आहेत। असं अत्यंत सुंदर जो रॅली आहे ते आपण या मेमोरियलच्या माध्यमातून काढत आहोत। बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोणत्या जाती धर्माचे नाही तर सर्व धर्मियांचे बाबासाहेब आंबेडकर आहेत। त्यांनी सर्वांसाठीच काम केलेलं आहे। एकूणच पाहता ही जी जयंती महोत्सव आहे तो राजकारणावरून 14 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता निघणार आहे। तरी सर्व नांदेडकरांना माझ्याकडून आव्हान आहे की सर्वांनी जास्तीत जास्त या रॅलीमध्ये सहभाग घेऊन आमचा जो आनंद आहे आणि आपलाही आनंद आहे तो द्विगुणित करावा अशी विनंती करतो।